नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे रविवार, तर उद्या आहे कामिका एकादशी. आता एकादशी म्हटलं की आपण एकादशीचा तर उपवास हा करतच असतो, पण प्रत्येकाला प्रत्येक एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही. त्यावेळेस मग आपल्याकडून काही सेवा घडणे पण गरजेचं असतं, कारण की आपल्या घरामध्ये कळत नकळत आपल्याकडून काही चुका घडत असतात किंवा आपण देवाची सेवा करत असताना, काही उपाय करत असताना चुका होत असतात, की जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती टिकून राहत नसते. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत असेल तर त्यावेळेसच मग आपल्या घरामध्ये पैसा येतो, घराची प्रगतीही होत असते. तर आपल्याला काय करायचं आहे, एकादशी असेल, अमावास्या असेल, पौर्णिमा असेल, असे जे काही विशेष दिवस असतात तर त्या दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. म्हणून आपल्याला 1 रुपयाचं जे नाणं असतं तर ते नाणं आपल्याला ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. तर 1 रुपयाचं नाणं कुठं ठेवायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत, याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता आपण काय करत असतो, की जरी तुम्ही एकादशीचा उपवास नाही केला तरीही हरकत नाही, तरी पण ही सेवा हा उपाय तुम्ही करू शकता. तुमच्या घरामध्ये पण पैशाच्या समस्या असतील किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल, घरामध्ये खूप पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराच्या बाहेर जात असतो आपण म्हणा, किंवा आपल्या घरातील जी काही व्यक्ती असते खूप प्रयत्न करत असते पण काही केल्यामुळे घराची प्रगतीही होत नसते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता एकादशी कोणतीही असेल तर तुम्हाला आता ही जी एकादशी आहे तर या एकादशीला जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर पुढील एकादशी जी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, की काही महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग त्यांना हा उपाय करता येणार नाही. घरामध्ये सुतक विटाळ असेल तर त्यावेळेस पण हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही पुढील जी एकादशी येईल त्यावेळेस हा उपाय करू शकता. त्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला, आता घरामध्ये अगोदर नकारात्मकता जर असेल तर त्यावेळेस घरामध्ये ही लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा लक्ष्मी ही टिकून राहत नाही. घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपण घराबाहेर जे पाणी शिंपडत असतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला खडा मीठ टाकायचं आहे आणि मग पाणी शिंपडायचं आहे. ज्यावेळेस आपण घरामध्ये फरशी पुसत असतो त्यावेळेस पण तुम्ही खडा मीठ टाकून फरशी पुसायचं आहे, किंवा मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकून पण तुम्ही फरशी पुसू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला घराच्या बाहेर काय करायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. आणि त्यानंतर आता जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे, कारण की सगळ्यांना तर माहितीच आहे तुळशी मातेचा एकादशीच्या दिवशी आपल्या भगवान श्रीहरींसाठी उपवास असतो. त्यामुळे तुळशी मातेची पण पूजा सेवा करणे महत्त्वाची मानले जाते. त्यामुळे तुळशी मातेचं पण वृंदावन स्वच्छ करायचं आहे. पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायचं आहे, की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही जलार्पण करायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे, तुळशी मातेचं वृंदावन स्वच्छ करायचं आहे, रांगोळी काढायचं आहे आणि तिथे धूपदीप लावायचा आहे. पण तुळशी मातेला चुकूनही स्पर्श न करता ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर काय करायचं आहे, देवपूजा आपल्याला करून घ्यायचं आहे. आता देवपूजा करत असताना काय करायचं आहे, तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीला एका तामणामध्ये घेऊन अभिषेक घालायचा आहे. जर विठ्ठलाची मूर्ती नसेल तर भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे, किंवा मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेतलात तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तर ती पण घेतलात तरीही हरकत नाही. सेवा करायचं आहे. त्यानंतर मग तुमच्याकडे पिवळ्या रंगाची फुलं असतील तर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि फुलं अर्पण करून झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. सकाळी करू शकता किंवा दुपारी किंवा सायंकाळच्या वेळेस केलात तरीही चालेल. कारण की माता लक्ष्मी जी आहे तर आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. घरामध्ये पैसा टिकून राहावा त्यावेळेस मग हा उपाय तुम्ही करू शकता. 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर आपल्याला हे जे 1 रुपयाचं नाणं आहे तर हे तिथे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर तुळशीचं जे पान आहे तर ते तुळशीचं पान आपल्याला लागणार आहे.
त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचं पान तोडून ठेवू शकता किंवा मग खाली पडलेलं असेल तर ते घेतलात तरीही चालेल. कारण की तुळशीपत्र जे आहे तर ते खाली पडल्यानंतर तिथून पुढे 25 दिवस ते शिळे होत नसतं. ज्यावेळेस आपण इतर जे फुलं वगैरे आहेत तर ते आपण घेऊ नाही शकत कारण की शिळे होत असतात. पण एकमेव तुळशीपत्र असं आहे की ते आपण पुढील 25 दिवस घेऊ शकतो. त्यामुळे खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावरती काय करायचं आहे, तुळशीचं जे आपण पान घेतलं आहे तर त्या पानावरती ₹1 जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे आणि तुमची जी पण काय इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे. म्हणजेच की काही इच्छा असेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होत असेल किंवा तुमचं एखादं दुकान आहे किंवा एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नसेल, जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे. आणि ₹1 जे नाणं आहे तर ते तिथे भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीपुढे आपल्याला ठेवायचं आहे. दिवसभर ते जे नाणं आहे तर ते तिथेच ठेवायचं आहे. आणि ते जे नाणं आहे ₹1 तर ते नाणे आपल्याला तिथून उचलायचं आहे. आणि आपण जिथे पैसे ठेवतो तिथे म्हणजेच की तिजोरीमध्ये तुम्ही हे जे ₹1 नाणं आहे तर ते एखाद्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे. आता देवपूजेतलं एखादं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बांधायचं आहे आणि जिथे आपण पैसे ठेवतो तिथे आपल्याला ठेवायचं आहे. आता बरेच वेळा काय होतं की आपला व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती असेल तर मग तुम्ही तिथे व्यवसायाचे तिथे पण तुम्ही ठेवायला देऊ शकता. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये कधीही पैशाची आपल्याला कमतरता भासू नये किंवा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ नये, घरामध्ये विवाह दोष निर्माण होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे मग तुम्ही एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे, 11 तुळशीची जी पानं आहे तर ते घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, ते तुळशीपत्र जे आहे तर ते तिथून आपल्याला उचलायचं आहे आणि घरामध्ये आपल्याला एखाद्या वाटीमध्ये ठेवायचं आहे. आता ठेवायचं म्हणजे कुठे ठेवायचं आहे, तुम्ही देवघरामध्ये पण ठेवू शकता. तर आता हे तुळशीपत्र किती दिवस ठेवायचं आहे देवघरामध्ये, किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने पण हा उपाय करू शकता. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे पण ठेवू शकता. पण प्रत्येकाला 11 दिवस जे आहे तर ते ठेवणं शक्य होत नाही. एकादशी झाल्यानंतर तिथून पुढे 11 दिवस ठेवायचं आहे. त्यामुळे मग तुम्ही देवघरात ठेवला तरीही चालेल. नंतर मग काय करायचं आहे, तुमची ज्यावेळेस इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस मग एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे तुळशीपत्र आहे तर ते सोडून द्यायचं आहे. एकादशीच्या दिवशी धान्य असेल किंवा मग इतर ज्या वस्तू असतील तर त्या वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे गूळ असेल किंवा हरभरा डाळ असेल तर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपण जर दान केल्या तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यामुळे कोणत्याही पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करण्याला महत्त्व दिले जाते. ह्या सगळ्या सेवा करून हे सगळे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तुम्ही भगवान विष्णूंचा कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा मोबाईलवरती विष्णू सहस्त्रनाम लावू शकतात किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणू शकता तुम्ही. कारण की काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याकडून फक्त उपाय घडत असतात, आपल्याकडून सेवा घडत नाहीत. त्यामुळे मग त्याचं फळ आपल्याला बऱ्यापैकी मिळत नाही. त्यामुळे सेवा करण्याबरोबरच उपाय पण करणे गरजेचं आहे. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती आपल्या घरावरती राहावी म्हणून तुळशी मातेजवळ एकादशीच्या दिवशी एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. कारण की तुळस जी आहे तर ती माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते, म्हणून आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी असा दिवा लावणे आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की ₹1 नाण्याचा कसा उपाय करायचा आहे, कुठे ठेवायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.